जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन या प्रोसेसबाबत डिटेल माहिती बघणार आहोत. फोटोकॉपी कोणत्या वर्गाची सुरू झाली, त्याची स्टार्ट डेट, एंड डेट आपण विचारात घेणार आहोत. फोटोकॉपीसाठी फीज किती लागणार आहे, फोटोकॉपीसाठी कोण अप्लाय करू शकतं, कोण अप्लाय करू नाही शकणार. त्यानंतर फोटोकॉपीची प्रोसेस काय असते, त्याला टाईम ड्युरेशन कधी आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि बाकीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण आपल्या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलला सबस्क्राईब करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करून Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की फोटोकॉपी बद्दलची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला इथे एक्झामिनेशन सेक्शनमध्ये जा. तिथे खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये इथे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन म्हणून टॅब दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. इथे बघा ज्या अभ्यासक्रमाच्या फोटोकॉपी सुरू झालेल्या आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जसं की या ठिकाणी एस-सी 2019 पॅटर्न, बी-ई 2019 पॅटर्न यांच्या अभ्यासक्रमाच्या काय झालेल्या आहे, फोटोकॉपी सुरू झालेल्या आहे. ऑलरेडी या ठिकाणी त्यांची निकालाची डेट, स्टार्ट डेट आणि एंड डेट पण दिलेली आहे. तुम्हाला एंड डेटच्या आतच काय करायचं आहे, फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. आता फोटोकॉपी म्हणजे काय? तर फोटोकॉपी म्हणजे तुम्ही जे काही उत्तरं ज्या आन्सर शीटमध्ये लिहिलेली आहे, त्या आन्सर शीटची झेरॉक्स कॉपी तुमच्या लॉगिनमध्ये दिसून येईल. ज्यामध्ये एक्झामिनरनी आणि मॉडरेशननी जे काही पेपर चेक केले, तर कोणत्या प्रश्नाला किती गुणदान दिलं, त्याची माहिती तुम्हाला या फोटोकॉपीच्या सेक्शनद्वारे तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुमची आन्सर शीटची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला फोटोकॉपी त्या संदर्भात तुम्हाला अप्लाय करता येण्यासारखे आहे. इथे तुम्हाला स्टार्ट डेट आणि एंड डेट कळलेली असेल, की जसं एस-सी 2019 पॅटर्नची जी काही फोटोकॉपी आहे ती 12 फेब्रुवारी 2026 ला स्टार्ट होईल. एंड डेट 21 फेब्रुवारी 2026 आहे. तर बी-ईची फोटोकॉपी ही 7 फेब्रुवारीला सुरू झालेली आहे, ज्याची अंतिम डेट 16 फेब्रुवारी 2026 आहे. आणि बाकीच्याही अभ्यासक्रमाचे दाखवलेले आहेतच. आता त्याच्यामध्ये काल दिनांक अ, 11 फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक विद्यापीठाने जारी केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही अभ्यासक्रमाचे निकाल हे 9 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करून देण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये इथे सोबत जोडलेलं जे काही परिपत्रक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा एस-वाय बी-कॉम आणि टी-वाय बी-कॉम 2019 पॅटर्न आणि एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि एम-कॉम पार्ट सेकंड 2023 पॅटर्न यांच्या फोटोकॉपी संदर्भात ही माहिती आहे, की यांचे निकाल 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आलेले आहे. तर सदर विद्यार्थ्यांची जी काही फोटोकॉपी आहे, ती 14 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या दरम्यान उपलब्ध होणार आहे. त्यांना फोटोकॉपीसाठी अप्लाय करता येणार आहे. अप्लाय करण्यासाठी त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत अंतिम डेट आहे. 24 फेब्रुवारी नंतर त्यांच्या लॉगिनमध्ये त्यांना फोटोकॉपी उपलब्ध होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मिळाल्यानंतर त्यांना जर का रिव्हॅल्युएशनला टाकायचं आहे, म्हणजे पुनर्मूल्यांकन ज्यांना करायचं आहे किंवा गुण पडताळणी त्यांना पुन्हा करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रिव्हॅल्युएशनसाठी 10 दिवसाचा कालावधी दिला जातो. त्या ठिकाणी त्यांना काय करावं लागेल, फोटोकॉपीला अप्लाय करावं लागेल. सॉरी, रिव्हॅल्युएशनला अप्लाय करावं लागेल. म्हणजे फोटोकॉपीला अप्लाय करायला पण तुम्हाला 10 दिवसाचा कालावधी असतो आणि रिव्हॅल्युएशनला फोटोकॉपी आल्यानंतर पुन्हा 10 दिवसाचा कालावधी लागतो. तर सर्वसाधारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन याच्यासाठी 10-10 दिवसाचा कालावधी असतो. तुम्ही अप्लाय केल्यापासून 45 दिवसानंतर पुढची जी काही फोटोकॉपी आहे आणि रिव्हॅल्युएशनचा निकाल आहे. म्हणजे फोटोकॉपी तर तुमचा अंतिम डेट संपल्यानंतर पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये तुमच्या लॉगिनला उपलब्ध होईल. त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हॅल्युएशनला अप्लाय केल्यानंतर त्याच्या शेवटच्या मुदतीनंतर 30 दिवसाच्या आत तुमचा रिव्हॅल्युएशनचा निकाल हा लागला जातो. तोपर्यंत जर का परीक्षा फॉर्म सुटले, तर तुम्हाला ते ऑनलाईन भरावे लागणार आहे. ओके. तर इथे तुम्हाला नेमकी कळलं असेल, की फोटोकॉपी कोणत्या अभ्यासक्रमाची सुरू झाली, त्याची स्टार्ट डेट काय, एंड डेट काय, त्याची माहिती तुम्हाला कळली असेल. आता फीज नेमकी किती राहणार आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. तर बघा, तुमचा जर का प्रोफेशनल कोर्स असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फोटोकॉपीसाठी ₹200 पर आन्सर बुक म्हणजे पर सब्जेक्ट लागतात आणि ₹30 प्रोसेसिंग फी लागेल. जर तुमचे 2 विषय असतील, तर 200 गुणिले 2 म्हणजे ₹400 आणि ₹30 प्रोसेसिंग म्हणजे ₹430 लागेल. तर नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजे कोणते? बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी. तर यामध्ये तुम्हाला ₹150 फोटोकॉपीला लागतील आणि प्रोसेसिंग फी 20, असे मिळून ₹170 लागेल. जर का 2 सब्जेक्ट असेल, तर किती रुपये फी लागेल? 150 प्लस 150 म्हणजे ₹300 प्लस प्रोसेसिंग फी 20 म्हणजे ₹320 तुम्हाला फोटोकॉपीला
लागणार आहे. तर रिव्हॅल्युएशनला तुमची जी काही फी असणार आहे, तर नॉन प्रोफेशनल कोर्सला ₹200 पर सब्जेक्ट असते आणि प्रोसेसिंग फी ₹20 असते. तर प्रोफेशनल कोर्सेस जे काही आहे, तर त्यांना ₹250 पर आन्सर बुक असते आणि प्रोसेसिंग फी ₹30 असते. तर या पद्धतीने तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची माहिती आणि फी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये कोण विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकता आणि कोण करू शकत नाही. जनरली जर का तुमचा प्रोजेक्ट किंवा व्हायवा, ओरल, टर्म टर्म एंडच्या परीक्षेत म्हणजे कॉलेजच्या परीक्षेमध्ये जर का इंटरनलमध्ये तुम्ही नापास झाले असेल, तर त्या विषयाची फोटोकॉपी तुम्हाला मागता येत नाही. जे विषय कॉपी केसमध्ये आहे, ज्या विषयांवर कॉपी केस झाली, त्या विषयांची देखील फोटोकॉपी मागता येत नाही. ओके. तर या पद्धतीचा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, की फोटोकॉपी टर्म रिलेटेड फोटोकॉपीचे जे काही पेपर्स आहेत, तर या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते लागू होणार नसतात. ओके. म्हणजे ही फक्त फोटोकॉपी तुम्हाला ज्या विषयांची परीक्षा तुम्ही दिलेली आहे आणि ज्या विषयात तुम्हाला कमी मार्क पडले किंवा जास्त मार्क पडले तरी तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करू शकता. पण जर का त्या विषयात तुम्ही अब्सेंट असेल, ओके, किंवा टर्म एंड किंवा इंटरनल एक्झाममध्ये त्या विषयात नापास झाला असेल, तर त्याची फोटोकॉपी मागता येत नाही. फक्त विद्यापीठाच्या झालेल्या परीक्षांमध्ये त्याच्यात जर का तुम्हाला फोटोकॉपी मागवायची असेल, तरच तुम्ही त्याच्यात फोटोकॉपी मागवू शकता. ओके. तर टाईम ड्युरेशन पण तुम्हाला सांगितलं. फोटोकॉपीची प्रोसेस पण मी तुम्हाला सांगितली, की तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल. अप्लाय केल्यानंतर 10 दिवसानंतर म्हणजेच 12 ते 13व्या दिवशी तुमच्या लॉगिनमध्ये ती फोटोकॉपी उपलब्ध होते. फोटोकॉपी आल्यानंतर तुम्ही तुमच्या विषय शिक्षकाकडून तो चेक करून घ्या. त्याच्यात जर का मार्क वाढणार असतील किंवा फोटोकॉपीमध्ये काही प्रश्न तपासले नसतील किंवा गुणदान त्यांनी म्हणजे कमी दिलेला आहे. तिकडे आतमध्ये पेपर चेक करताना सपोज पेज नंबर 4 किंवा 5 नंबर पानावर तिथं त्या प्रश्नाला 5 मार्क दिलेले आहे आणि इकडे 1 नंबरच्या पेजला त्यांनी 2च मार्क नमूद केलेले असतील. अशा जर का मार्कांची तफावत असेल तरच तुम्ही फोटोकॉपीला रिव्हॅल्युएशनला अप्लाय करू शकता. रिव्हॅल्युएशनच्या अप्लायचे काही नियम बदलण्यात आलेले आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला अप्लाय करावं लागेल. म्हणजे असं काही नाही, की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे आणि एक्झामिनरने तुम्हाला 4 पैकी 2च मार्क दिले किंवा 4 मार्क पडणं अपेक्षित होतं आणि त्यांनी 2च मार्क दिले म्हणून तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाकत असाल, तर ते अप्लाय होणार नाही. ओके. कारण त्याच्या गाईडलाईन्स तुम्ही एकदा चेक करा. त्याच्याद्वारे तुम्हाला त्याची माहिती भेटेल. रिव्हॅल्युएशन प्रोसेस स्टार्ट झाल्यावर त्याचा सेपरेट व्हिडिओ केला जाईल. फोटोकॉपीला कशा पद्धतीने अप्लाय करायचं, त्या संदर्भात मी ऑलरेडी पाठीमागच्या सेमिस्टरला व्हिडिओ केलेला आहे. या सेमिस्टरचा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत चालू केला जाईल. तो 14 किंवा 15 तारखेच्या पुढे अपलोड करण्यात येईल. कारण त्याला एस-वाय बी-कॉम, टी-वाय बी-कॉम आणि एम-कॉमचे देखील विद्यार्थी आहे. त्यांना कशा पद्धतीने अप्लाय करायचं त्याची माहिती त्यावेळेस मी सांगून देणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय करू शकता. आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग आणि विषय शिक्षक यांचा योग्य तो सल्ला तुम्ही घेतला गेला पाहिजे. ओके. तुम्हाला पुढच्या परीक्षेचे फॉर्म कधी सुटतील, आता बाकीच्या अभ्यासक्रमाचे निकाल कधी लागतील आणि परीक्षेसंदर्भात सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलला देत असतो. तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. Telegram चॅनल देखील जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला त्याची जी काही माहिती आहे, ती संपूर्ण भेटेल. पण शक्यतो तरी तुम्ही YouTubeचे व्हिडिओ काळजीपूर्वक वेळोवेळी बघत चला आणि दुसरं महत्त्वाचं Telegram चॅनलमध्ये जे काही दिलेले मेसेज आहेत, ते देखील काळजीपूर्वक तुम्ही बघत चला. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.